तुम्हालाही त्याच मसाल्याच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा हिरव्या वाटणातील भाज्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। त्यासाठी येथे मी 1 वाटी गवार छान स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। आता हिला मी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलं होतं। आता मसाला तयार करण्यासाठी येथे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, मीठ, जिरे आणि थोडीशी हळद आपण घेतलेली आहे। यामध्ये मुठभर कोथिंबीर देखील आपण टाकून घेणार आहोत। कोथिंबीर ही थंड असल्यामुळे ह्याचा जास्तीत जास्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये वापर करायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पदार्थ थोडे थोडे करून टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट तयार झाली की ही साईडला ठेवून द्यायची आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकून आपण फ्राय करून घेतली आणि त्यामध्येच धुवून घेतलेली गवार आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर देखील टाकून आपल्याला फ्राय करायचे आहे। 3 ते 4 मिनिटं फ्राय करून झाले की यामध्ये तयार केलेला मसाल्याची पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे। तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान 3 ते 4 उकळ्या काढून घ्यायच्या आहे। गवार कोवळी असल्यामुळे लगेचच आपली भाजी शिजून तयार होते। आपल्याला आवडेल तशी पातळ किंवा घट्ट आपण ही भाजी केली तरी सुद्धा चालू शकेल। चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत अतिशय टेस्टी अशी लागते आणि उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या ॲसिडिटीचा वगैरे त्रासही अजिबात होत नाही। त्यामुळे नक्की ट्राय करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।